तर आजचा आपला विषय आहे ॲक्शन. हा विषय खूप पॉवरफुल आहे, कारण विचार तर सगळेच करतात पण ॲक्शन घेणारेच पुढे जातात. ॲक्शन हा शब्द मोस्ट ऑफ दी पिक्चर शूट करतो त्यावेळेस वापरला जातो. लाइट्स कॅमेरा ॲक्शन. की कधी रेडी व्हायचं आहे आणि कधी ॲक्शन म्हणायचं आहे. ज्यावेळेस तो रेडी म्हणतो त्यावेळेस जो कोणी ॲक्टर असेल तो ॲक्टर रेडी होतो, आणि ज्यावेळेस तो ॲक्शन म्हणतो त्यावेळेस तो ॲक्टर त्याची ॲक्शन करायला सुरुवात होते. तर आता मी थोडंसं मागं जातो. भगवद्गीतामध्ये काय लिहिलं, कर्म करते जाओ फलकी चिंता मत करो. ॲक्शन म्हणजे हे आपले कर्म असतात, म्हणजे आपण जे रोजचं काम करतो ना ते आपले कर्म असतात. आणि ह्या सृष्टीचा आहे ना कायम कॅमेरा चालू आहे, आणि त्या सृष्टीच्या मागे जे नियती आहे ना ते DOP आहे. तर ते कॅमेरा घेऊन बसले आणि ते तुम्हाला विचारते तुम्ही रेडी आहात का तुमच्या डेस्टिनीपर्यंत जायला. तुम्ही ओके म्हणला तर ती ॲक्शन म्हणणार आहे आणि तुमची जर्नी चालू होणार आहे. तर मग ॲक्शन ही खूप पॉवरफुल गोष्ट आहे. विचार करा, जगातल्या सर्वात मोठ्या लायब्ररीमध्ये बसू सगळ्यात जास्त 80% सगळी पुस्तकं जी आहेत ना ही एक मोटिवेशनल किंवा तुम्हाला ॲक्शन करण्यामागं प्रवृत्त करण्यासाठी लिहिलेली असतात. त्याचं कारण आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, आपण मी जेवढे व्हिडिओ करतो ही सगळी प्रोसेस आहे, ही शेवटी एका गोष्टीवरून थांबते, ती म्हणजे ॲक्शन. त्यावेळेस तुम्हाला पोहायचं म्हणजे कुठल्याही पाण्यात उतरण्यासाठी तुम्ही फक्त लांबून कृती करून नाही चालणार किंवा ॲक्शन करून नाही चालणार. हातवारे करून पाय हलवून तुम्हाला पाण्यात उतरायला लागेल पोहायसाठी, आणि ते पाणी किती खोल आहे त्यावेळेस तुम्हाला समजेल. त्यामुळे हजारो प्लॅन बनवण्यापेक्षा एकच ॲक्शन घेणं कधी पण महत्त्वाचं. बऱ्याच वेळा काय होतं, आपण परफेक्ट वेळेची वाट बघतो, वेळ येऊ दे मग बघू, अजून काय गडबड आहे, अजून आयुष्य पडलंय. तर तसं नसतं. बऱ्याच लोकांना काय वाटतं की जेव्हा माझ्याकडे चांगले रिसोर्सेस असतील किंवा खूप पैसे असतील किंवा परफेक्ट वेळ येईल तेव्हा मी काम सुरू करू. लक्षात ठेवा, वेळ कधीच परफेक्ट नसते, तिला आपण परफेक्ट बनवायचं असतं. स्टार्ट बिफोर यू आर रेडी. आणि का ॲक्शन करायला भीती वाटते. काय होतं, लोक काय म्हणतील, मी फेल झालं तर. खरी भीती तर काहीच न करण्यात आहे. अपयश ही शिकण्याची पायरी, पण शांत बसून राहणं हे प्रगती थांबवणारं लक्षण आहे. एक छोटं पाऊल आहे ना खूप मोठा बदल घडवू शकतं. एका रात्रीत कधीच डोंगर पोखरता येत नाही, पण रोज एक खड्डा तुम्ही पोखरला आणि डोंगराचा, कधी ना कधी तो डोंगर संपेल आणि तो रस्ता सापडेल. मांजी पिक्चर सगळ्यांनी बघितलंच असेल. त्याच्यामध्ये नवाजुद्दीनचा डायलॉग आहे, जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. ती जी ॲक्शन असते ना ती तुम्हाला ह्या सगळ्या प्रोसेस ज्यावेळेस तुम्ही घेऊन येता बरोबर, म्हणजे डिसिप्लिन असेल, कन्सिस्टन्सी असेल, फोकस असेल, क्वालिटी असेल तुमच्यामध्ये, ती ॲटोमॅटिक तुमची ॲक्शन ही तुम्हाला कुठेतरी पुढे घेऊन जाणार आहे. मेन एक थॉट आहे याच्यामध्ये, तुमची स्वप्न तेव्हाच खरी होतात जेव्हा तुमचे विचार कृतीमध्ये बदलतात किंवा ॲक्शनमध्ये बदलतात. विचार करणं थांबलं, तुमचं काम पण थांबणार आणि तुमचं सगळंच थांबणार. रोज काय तुम्हाला करायचं आहे याचा विचार करा आदल्या दिवशी, आणि त्यानुसार दुसऱ्या दिवशी ॲक्शन घ्या.